सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. तर बघा परवाच्या लाईव्हमध्ये बऱ्याच ताईंनी आपल्याकडे पूजा सामग्री पूजा साहित्य बुकिंग केलं आहे. आज वार मंगळवार आहे. सुंदर अशी बघा कोल्हापूर महालक्ष्मी अंबाबाईची सेवा झाली आहे. कोल्हापूर महालक्ष्मी मूळ स्वरूप मूर्ती तसंच बघू शकताय आपल्याकडला बघा इच्छापूर्ती कलश आहे. हा सुद्धा एका ताईंचा ऑर्डरचा आहे. तसंच बघा गजांत लक्ष्मी आणि बघू शकता इच्छापूर्ती कलश जे आहेत ते एवढे आहेत आपल्याकडल्या ऑर्डरचे. तसंच बघा चांदीचा हळदीकुंकू करंडा, कामाक्षी दिवा चांदीचा, तुळजाभवानी मातेची मूर्ती, आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये स्वामी आई आणि सुंदर असे बघा हे पाठीमागचे मोर, जे मोर बघताय मोर म्हणजे घरामध्ये सकारात्मकता पॉझिटिव्हिटीचं प्रतीक, हे सुद्धा ताईंच्या ऑर्डरचेच आहेत बरं का. आणि सर्व ताईंनी बघा कुंचन सेवेसोबत वैभवलक्ष्मी यंत्र आपल्याकडे घेतलेले आहेत. हे बघा ह्याला वैभवलक्ष्मी यंत्र असं म्हणतात. तुम्ही वैभवलक्ष्मी यंत्र घेऊ शकता. तर बघा सोलापूरच्या मेघाताई आहेत, त्यांनी चांदीची लक्ष्मीची बघा सुंदर अशी आपल्याकडे मूर्ती घेतली आहे. चांदीचा गणपती बाप्पाचा कॉईन घेतला आहे आणि चांदीचा कामाक्षी दिवा घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर बघा चांदीची मार्बलमध्ये कोटिंग गोल्ड कोटिंगमध्ये लक्ष्मीची मूर्ती घेतली आहे. तुळजाभवानीची एक मूर्ती घेतली आणि भगवान विश्वकर्मांची मूर्ती घेतली. तर अशी ताईंची ऑर्डर आहे. त्यासोबत बघा सुंदर अशी बघा ताईंनी कुंचन सेवासुद्धा आपल्याकडे घेतली आणि ओटी घेतली आहे आमच्याकडे बघू शकताय. ताईंनी महालक्ष्मी साडीची ओटी आपल्याकडे घेतलेली आहे आणि ताईंची इच्छा होती की शीतलताई तुम्ही ही ओटी भरून द्या, कारण त्यांनी आता जी कुंचन सेवा ऑर्डर केली ती त्यांच्या बहिणीसाठी केली, कारण ताई गेल्या 3 वर्षापासून सेवा करतात आणि त्याला त्या सेवेचे खूप चांगले अनुभव आलेत बरं का. आणि त्यांची इच्छा होती की ताई सेवा करतो तर महालक्ष्मी आईची ओटी भरायची सुद्धा आमची खूप इच्छा आहे. तर ओटी भरण्यासाठी साडी ही तुमच्याकडूनच आम्हाला हवी आहे. तर कुंचन सेवासुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आजची आणि ओटीसुद्धा ताईंची आपण त्यांना पाठवून देऊया. सर्वात अगोदर बघा आपण सहस्त्र कमळदल बघा सर्वात अगोदर मी ह्या पाटावरती सहस्त्र कमळदलची रांगोळी काढलेली आहे. त्याच्यावरती थोडंसं हळदीकुंकू तुम्हाला व्हायचं आहे. आता ही हळद जी आहे ती ओली केली बरं का मी, ह्याच्यामध्ये अष्टगंध वगैरे केसर वगैरे टाकले सेवेसाठी आणि त्याच्यावरती तुम्हाला कुंचन ठेवायचं आहे किंवा डिश. पण बघा पितळेची पण डिश मिळते, सिल्वर जर्ममध्ये सुद्धा ही उरळी मिळते. तर बघा ह्याच्यामध्ये मी आजची सेवा करते. तर बघा आता हा कुंचन आहे आपल्याकडला, कुंचन सेवा दाखवते. तर हा माझ्याकडला कुंचन आहे बरं का. आता बघा 3-3 वर्षापासून सेवा करताना ह्या कुंचनने तुम्हाला खूप भरभरून या सेवेने महालक्ष्मीच्या दिले. तर बघा कसं आहे, हा कुंचन आहे ह्याच्यावरती प्रिंट आहे. ही प्रिंट जर तुमची गेली असेल तर तुम्ही नवीन कुंचन अगदी स्वामूर्ती आर्टमध्ये आता बघा ह्याच्याला माझा अर्धा हत्तीसुद्धा गेला आहे, कारण ह्याला 3 वर्ष पूर्ण झाले त्या कुंचनला. आता काही दिवसांनी बघा हा कुंचन मी कॉईन भरून ठेवणार आहे आणि दुसरा कुंचनची विधिवत पूजा करून सिद्ध करणार आहे. कारण कसं आहे 3-3 वर्ष झालं आपण सेवा करतो, त्याच्यावरली प्रिंट गेली असेल तर तुम्ही नवीन कुंचनसुद्धा स्वामी मूर्ती आर्टमध्ये ऑर्डर करू शकता, कारण सामग्री तर तुमच्याकडे ऑलरेडी आहे. आणि कसं आहे ह्याच्यावरती बघा चिन्ह आहे, ते प्रिंट असते, ही काही परमनंट नसतात. ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः ह्या मंत्राचं पठण करायचं आहे. ओम श्री विष्णवे नमः, ओम श्री विष्णवे नमः. आणि इन्स्टा पेज आहे स्वामी मूर्ती आर्ट, त्याच्यावरती तुम्ही अनुभव सर्व ताईंचे कुंचन सेवेचे अगदी बघू शकता. तर बघा अशा प्रकारे बघा ह्या धनलक्ष्मी कुंचन सेवेला तुम्हाला अलंकरित करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर बघा तुम्हाला तुमच्या घरी समय निरांजन, आता बघा हे जर्मन सिल्वरचे माझ्याकडले समय निरांजन आहे, जे की बऱ्याच ताईंनी ऑर्डर केलेले आहे, तुम्हाला सर्वांना तर माहितीच असेल. सुंदर असे बघा जर्मन सिल्वरचे निरांजन आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर हे मी पूजेसाठी घेतलेले आहेत. तर आता बघा उल्लू म्हणजे लक्ष्मी मातेचं वाहन आहे, त्यामुळे कुंचन सेवा करताना उल्लूसुद्धा तुम्ही नक्की ठेवा. तर इथं उल्लू ठेवते मी. त्यासोबत बघा गजांत लक्ष्मी असणं सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण लक्ष्मीचं आगमन होतं. आता हे मोठ्या साईजची गजांत लक्ष्मी आहे. तसंच बघा पिट्टू गजांत लक्ष्मीसुद्धा तुम्हाला बघा, हे मोठ्या साईजचे गजांत लक्ष्मी आहे जे मी ठेवलेले आहेत. हे बघा पिट्टू गजांत लक्ष्मी म्हणजे छोटे, बघा छोटेसे गजांत लक्ष्मी आहेत, ज्याच्या इच्छापूर्ती कलशाचे मी शेजारी ठेवून, कारण ताईंच्या ऑर्डरचे आहेत. त्यामुळे बघा ताईंची इच्छा होती की शीतलताई पूजा करून आम्हाला द्या. तसंच बघा मी इथं जे ठेवलेले आहेत ते तुम्ही बघू शकता, सुंदर असे मार्बलचे गजांत लक्ष्मी. तर आता बघा आपण हा कुंचन घेतला, ह्या कुंचनमध्ये आपल्याला तांदळाची सेवा करायची आहे. तर तांदळाची सेवा कशा प्रकारे करायची आहे, तर हा कुंचन जो आहे त्याला तुम्हाला अलंकरित करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा ह्याच्यामध्ये हळदीकुंकू टाकायचं आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः किंवा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते ह्या मंत्राचं पठण तुम्हाला करायचं आहे. तसंच बघा कुंचन सेवा करताना तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे. आता बघा इथे एक तुपाचा मी दिवा लावला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही गुलाबाचं किंवा मोगऱ्याचं किंवा केवड्याचं अत्तरसुद्धा हे निरांजनसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत बरं का. त्याच्यामध्ये तुम्ही कोणतंही अत्तर एक सोडू शकता, कारण अत्तराच्या सुगंधाने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि माता लक्ष्मी आकर्षित होते.
सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्तस्ये महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः 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 5 कवड्या 5 घुमती चक्र आणि त्याच्यामध्ये बघा सगळे क्वांटिटी 5-5 तुम्हाला टाकायचे आहेत मंत्र म्हणत ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः 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 पंचरत्नाची छोटी डबी मिळते ते सुद्धा टाकायचे आहे ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः 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 तर बघा अशा प्रकारे ही कुंचन सेवा आपली पूर्ण झालेली आहे बघा सगळ्यात शेवटी तुम्हाला कमळाचं एक फूल ठेवायचं आहे जे आपल्याकडे चांदीचं मिळत आहे चांदीचे रत्न पण आहेत बरं का तुम्हाला जे जे घेणं चांदीचं शक्य आहे अगदी त्या गोष्टी तुम्ही चांदीच्या घेऊन पूजा करा तर बघा आईचा गजरा हल्ला आई सेवा स्वीकारायला येते ह्याची प्रचिती खूप वेळा येते बरं का कारण आत्ता टायमिंग आहे संध्याकाळचं 7चं तर ह्यावेळेस पूजा करते कारण 7च्या टायमिंगला संध्याकाळची आई सेवा स्वीकारायला येते आणि सगळ्या शेवटी बघा चांदीचा शिक्का तुम्हाला ठेवायचा आहे कुंचन सेवेवरती आपल्याला जो काही चांदीचा आणि जे काही पूजा केलेले कलश आहे त्यातले पूजेचे कलश तुम्हाला सुद्धा मिळतील बऱ्याच ताईंना सिद्ध केलेल्या वस्तू हव्या असतात तर बघा अशा प्रकारे ह्याच्यावरती चांदीचा शिक्का ठेवायचा आहे त्याचवर बघा ह्याच्यावरती तुम्हाला आपल्याकडं जे चांदीचं यंत्र मिळतं आहे वैभव लक्ष्मी कारण कसं असतं माहिती आहे का चांदीने बघा पॉझिटिव्हिटी सकारात्मकता आपल्या सेवेमधली वाढते तर बघा हळदी कुंकू लावून तुम्हाला ते यंत्र ठेवायचं आहे आणि कॅश बॉक्स कपाटामध्ये एक पोटली आपण देतो तुम्हाला कारण सेवेची पूर्ण माहिती किंवा काय काय कसं घ्यायचं आहे त्यासाठी आमची टीम तुम्हाला सपोर्ट करेल व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे आणि बघा 11 बांगड्या ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः ओम श्री महालक्ष्मी मी बांगड्या जास्त क्वांटिटी ठेवते बरं का 2-2 डझन असतात माझ्या ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः अशा तिन्ही साईडला बांगड्या कुंचनमध्ये कधीच टाकायच्या नसतात साईडला ठेवायच्या असतात तर ह्याचं पण एक उदाहरण म्हणजे हे एक आहे कारण कसं आहे बांगड्या फुटल्या की आपण ह्या तांदळाचा भात करणार आहे जसं की ज्यांचं आरोग्य चांगलं नाही आहे ज्यांचं स्वास्थ्य चांगलं नाही आहे त्याच्यासाठी आपण हा भात देतो किंवा इच्छा पूर्ण होण्यासाठी ह्या तांदळातली सगळ्या तांदळाची खीर किंवा दहीभात वगैरे बनवायचा आहे सर्वांनी घरामध्ये ग्रहण करायचं आहे आणि हो महालक्ष्मीला प्रिय असणारी वाघकवडी त्यांच्या सेवेमध्ये नक्की ठेवा तुम्ही साईडला ठेवू शकताय किंवा अगदी कुंचनमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकताय तर बघा अशा प्रकारे ही कुंचनची सेवा आज सर्वांच्या सोबत विधिवत पार पडलेली आहे आणि हो मोती शंख आपल्याकडला बघा हा मोती शंख आहे हा कुंचनवरती ठेवू शकता किंवा अगदी कुंचनच्या समोर जरी तुम्ही ठेवला तरी चालतो तर कुंचनवरती मी यंत्र ठेवलेलं आहे त्यासोबत बघा त्याच्यावरती शिक्का आहे भरपूर काही मी ठेवलेलं आहे तसंच बघा थोडंसं केसर पण टाकायचं दिव्यात पण टाका आणि कुंचन सेवेमध्ये सुद्धा टाका हे बघा ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः तर केसरची डब्बी जी आहे ती सुद्धा आपल्याकडे मिळते ज्यांना केसरची डब्बी हवी असेल त्यांनी सुद्धा व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे आणि कुंचन सेवा झाल्यानंतर तुम्हाला नैवेद्य काही दाखवा तुम्ही गुळफुटाने दाखवा किंवा जे काही तुम्ही बनवणार खडीसाखर बघा ह्याच्यावरती मी मोतीशंख पण ठेवला शिक्का पण बसलाय आणि यंत्र पण बसलंय
आणि त्याच्यानंतर बघा कोणताही तुम्ही काही नैवेद्य दाखवू शकताय आणि तो नैवेद्य सर्वांनी घरामध्ये ग्रहण करा. आता कुंचन सेवा करताना हे सिल्वर जर्मनचे निरंजन लावलेले आहेत. तसंच बघा तुम्ही कुंचन सेवा करताना चांदीचा तुम्ही हा दिवा जो आहे आपल्याकडे बघू शकताय, कामाक्षी दिवा आहे, ताईंचा ऑर्डरचा आहे, हा पण लावू शकताय. त्यासोबत बघा हा शिक्का आहे गणपतीचा, लक्ष्मी चांदीची मूर्ती, हे सगळे लक्ष्मीची यंत्र आहेत ते सिद्ध पूजाविधी करून तुम्हाला मी देते आहे. त्यासोबत बघा इच्छापूर्ती कलश सर्व ताईंचे बघा हे ऑर्डरचे असे आहेत. आणि त्यासोबत बघा ओटीसुद्धा तुम्ही भरा. आदिमाया आदिशक्ती स्वरूपात स्वामी आई बघा अहमदनगरला ताईंकडे जाणार आहेत, त्यांची पूजा झाली आहे. तुळजाभवानी ज्या माता आहेत त्या सोलापूरला प्रीतीताईंकडे जाणार आहेत. आणि खूप सुंदर अशी बघा कुंचन सेवा झाली. आणि त्यासोबत बघा कुंचन सेवा झाल्यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि नैवेद्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अंबाबाईला बाईची आपल्या आईची महालक्ष्मी अंबाबाई आईची तुम्हाला ओटी भरायची आहे. ओटी कशी भरायची, त्याच्यानंतर धूप दीप लावून तुम्ही या सेवेला असं ओवाळून घ्यायचं आहे आणि मनोभावे तुमची जी काही इच्छा आहे ती बोलायची आहे. आता ओटी भरण्यासाठी ताईंनी महालक्ष्मीची साडी घेतली आणि इथूनच कुंचन सेवा ताईंना दिली आहे. ताईच्या बहिणींना आज कुंचन सेवा द्यायची आहे. तर ताईंची इच्छा होती की ताई माझं स्वतःचं घर झाले आणि माझ्या घराच्या गृहप्रवेशला मी तुझ्या कलेक्शनची महालक्ष्मी पैठणी महालक्ष्मी अंबाबाईची ओटी भरून घालेल, कारण तिच्या कृपेने माझं स्वप्न पूर्ण झाले. तर अशी बघा ताईंनी सुंदर अशी कोल्हापूर महालक्ष्मी आईची आपल्याकडे पैठणी घेतली आहे. नैवेद्य तुम्ही काही दाखवू शकताय. आता मी नैवेद्य दाखवते ते खजूर आहे बरं का, गोड. आई तुझी सेवा स्वीकार कर, तुझ्या सेवेचा कृपा आशीर्वाद सर्वांना मिळू दे. आता बघा गुलाबाचा अत्तर, हे बघा गुलाबाचा अत्तर. आणि आता जो मी धूपकोण लावला आहे तो गोकुळचा आहे बरं का, आणि तुपाचा दिवासुद्धा लावलेला आहे, कारण गुलाबाचा अत्तर हे महालक्ष्मी अंबाबाईला फार प्रिय आहे बरं का. इथं एक तुम्हाला फूल ठेवायचं आहे. आणि आईची किती सुंदर सेवा झाली बघा. आई कृपासुद्धा सर्वांवरती करते आणि ह्या सेवेचा कृपा आशीर्वाद सर्वांना मिळतो. गजरा असेल तर गजरा व्हा. आता कसं आहे थोडेसे उन्हाळ्याचे दिवस आहेत, थोडेसे फ्रेश गजरे मार्केटमध्ये नाही मिळत, कारण गजऱ्याचा लय मोठा प्रॉब्लेम आहे. आणि तुम्हाला पण माहिती आहे मला पण खूप गजरे आवडतात, पण काय करता. तर आज छान आईची सेवा झाली आणि आईची ओटी बघा अशा प्रकारे तुम्हाला भरायची. हळदी कुंकू, त्यासोबत थोडेसे तांदूळ, श्रीफळ, गजरा, विड्याचं पान असेल तर पान ठेवा, किंवा तुम्ही हळकुंड वगैरे ओटीला तुम्ही ठेवू शकता. तर अशी ओटी ताईंना आता भेटणार आहे. आणि ताईने एक पैंजण घेतले बरं का त्यांच्या मुलीला देण्यासाठी, अधिक महिना वाणसाठी. सुंदर असे बघा 2 पैंजण घेतलेत, एक स्वतःसाठी घेतलं आहे आणि एक मुलीसाठी घेतलेलं आहे. आणि ताई किती भाग्यवान आहेत बघा. ह्या माझ्या कुंचन सेवेमध्ये ताईंच्या सगळ्या गोष्टी सिद्ध झाल्या. काय वाटो नाही वाटो, तुम्ही एखादी कुंचन सेवा घ्या. आपल्याकडे बघा पूर्ण चांदीसोबत विधिवत सेट आहे आणि विदाऊट चांदीसुद्धा आहे बरं का. तुमच्या बजेटला परवडेल अशी तुम्ही चांदीचा किंवा विदाऊट चांदी आधी घेऊ शकताय. जसं तुम्हाला शक्य असेल तशा प्रकारे तुम्ही मनोभावे महालक्ष्मीची सेवा करा आणि या सेवेचा कृपा आशीर्वाद तुम्हाला सुद्धा मिळो हीच मी महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजची सेवा बघून एखादी कमेंट तर नक्की करा. ही बघा ही फुलाची परडी आहे, ही सुद्धा आपल्याकडे मिळते, जी की बघा सिल्वर जर्मनमध्ये उपलब्ध आहे. तसंच बघा आपल्याकडे चांदीचे हळदी कुंकवाचे करंडे आहेत. अधिक वाणासाठी ताईंची ऑर्डर आहे. इच्छापूर्ती कलश मिळतो. इच्छापूर्ती कलशची जी पूजा आहे त्याच्यामध्ये बघा थोडंसं हे बघा इथं मी पूजा करून ठेवलं आहे आणि ही डिशसुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल. अगोदर डिशला हळदी कुंकू लावा, त्याच्यामध्ये कलश ठेवा, कलश हळदी कुंकू लावा, पाणी, त्यासोबत बघा थोडीशी साखर, तांदूळ, केसर हे मिक्स करून तुम्ही तुमची मनातली इच्छा बोला आणि अशा प्रकारे हा इच्छापूर्ती कलश तुम्ही भरून ठेवा. हे पिट्टू गजांत लक्ष्मी छोटे जे आहे ते सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळतील. तर बघा कोल्हापूर महालक्ष्मी आई किती गोड दिसते बघा. आजची पूजा बघून तुम्हाला सर्वांना कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला सुद्धा अशी छानशी पूजा करायची असेल तर स्वामी मूर्ती आर्टच्या बुकिंग नंबरला मेसेज करा. सुंदर असे मोर हवे असतील मोर मिळेल. कोल्हापूर महालक्ष्मी मूळ स्वरूप मूर्ती मिळेल. तसंच बघा आपल्याकडे चांदीची लक्ष्मीची मूर्ती आहे, चांदीचा कॉईन आहे, कामाक्षी दिवा आहे, लक्ष्मी मातेची मूर्ती आहे आणि विश्वकर्मा म्हणजे बघा वास्तूचे शिल्पकार म्हणजे विश्वकर्मा भगवान ह्यांची सुद्धा बघा सुंदर अशी मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे. हे केळीची झाडं पण आपल्याकडे उपलब्ध आहेत. महालक्ष्मी अंबाबाईचा हा फोटो उपलब्ध आहे. आदिमाया आदिशक्ती रूपात स्वामी यांची मूर्तीसुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करा. आणि कोल्हापूर महालक्ष्मी अंबाबाईचा उदो उदो त्यासोबत तुमचे अनुभव असतील. बऱ्याच त्यांना खूप चांगले अनुभव आले. असं होत नाही की मनापासून सेवा केली आणि त्या सेवेचे अनुभव आलेच नाही, असं आजपर्यंत नाही झालं. तर बघा तुमचे पण काही अनुभव असतील तर तुम्ही सुद्धा कमेंटच्या माध्यमातून नक्की शेअर करा. आणि आजची पूजा कशी वाटली ह्याच्यासाठी एक कमेंट झालीच पाहिजे. तर कोल्हापूर महालक्ष्मी अंबाबाईचा उदो उदो.